अजिबात आंबट नसलेलं एकदम घट्ट मलाईदार एकदम डेअरीसारखं दही जर तुम्हाला सुद्धा लावायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही यापूर्वी कधीच वापरली नसेल अशी पद्धत दही लावायची तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर एकदम चाकूने सुद्धा कापता येईल इतकं जास्त घट्ट दही लागतं आणि मलईदार होतं. सोबतच त्यावरती खूप अशी मोठी जाडसर अशी साय येते की जी साय किंवा मलाई जी आहे ती तुम्ही मस्तपैकी लस्सीमध्ये वापरू शकता. चाकूने किंवा सुरीने कापता येईल इतकं जास्त घट्ट दही किंवा मग दह्याच्या वड्यासुद्धा तुम्ही पाडू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्या पद्धतीचं अजिबात पाणी न सुटलेलं किंवा आंबट न झालेलं हे दही तयार होतं. यासाठी एक वेगळी आणि स्पेशल अशी पद्धत मी वापरणार आहे. यामध्ये तुम्ही गाईच्या दुधाचं दही लावा किंवा मग म्हशीच्या दुधाचं इतकंच जास्त छान दाटसर आणि घट्टसर मलईदार दही तयार होतं. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर दही लावण्यासाठी सगळ्यात अगोदर तर मी इथे अर्धा लिटर म्हशीचं फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. म्हणजे डेअरीतून आणलं आहे, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. त्यासोबतच इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जितकं चांगल्या क्वालिटीचं दूध असेल तितकंच घट्ट दाटसर मलईदार तुमचं दही तयार होतं. त्यामुळे दुधाची क्वालिटी आधी चेक करायची. जेवढं दाटसर घट्ट प्युअर क्वालिटीचं दूध असेल तितकं दही छान लागतं. तर आता मी पिशवीतलं दूध ह्या कढईमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल कढई का वापरली आहे, तर याचंसुद्धा कारण आहे. आपल्याला पसरट असं भांडं घ्यायचं आहे म्हणून मी स्टीलची कढई वापरलेली आहे. खोलगट भांड्यामध्ये जर दही लावलं तर थोडंसं नवीन मंडळींना पाणी सुटल्यासारखं किंवा त्या दह्याला थोड्या वेळाने पाणी सुटतं अशा पद्धतीचं दही तयार होतं. त्यासाठी पसरट असं भांडं वापरायचं, जाड बुडाचं भांडं वापरायचं. तर मी इथे कढई घेतलेली आहे. आता आपल्याला दूध मस्तपैकी छान 1 ते 2 उकळ्या येईपर्यंत मस्त खळखळून उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, दुधामध्ये जर शक्यतोवर तुमच्या डेअरीमध्ये नाही प्युअर दूध मिळालं, थोडंसं पाणी वगैरे घातलेलं असेल, दूधवाल्याने पाणी घातलं असेल तर काय होईल, ते दूध आपल्याला थोडंसं 5 ते 6 मिनटं छान आटवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं पाणी यातलं रिड्यूस होईल. आता दूध पूर्ण छानपैकी उकळलेलं आहे. आता आपण दूध कोमट होईपर्यंत 1 तासभर असंच ठेवून देऊया. तर 1 तास इथे झालेला आहे. दुधामध्ये बोट बुडवून बघितल्यानंतर आपण मुलांना प्यायला जसं कोमट असं दूध देतो त्या पद्धतीचं दुधाचं टेम्परेचर आता झालेलं आहे. बोट बुडवू शकेल आणि चटका बसणार नाही अशा पद्धतीचं कोमट दूध करून घ्यायचं आहे. त्यानंतर विरजनासाठी एका वाटीमध्ये मी फक्त अर्धा चमचा दही घेतलेला आहे. विरजनाचं जे दही आहे त्यामध्ये 2 चमचे दूध घातलेलं आहे. नॉर्मल थंड दूध घालायचं आणि व्यवस्थितपणे हे जे सगळं दही आहे या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे जे दूध आणि दह्याचं मिश्रण आहे ते या कोमट दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर दुधावरती बघू शकता मस्त दाटसर अशी साय आलेली आहे. आता काय करायचं आहे, साय मोडायची नाही आहे, हलकीशी थोडीशी हाताने बाजूला करायची आहे आणि हे जे दूध आणि दह्याचं विरजनाचं मिश्रण आहे ते या बाजूला साय केलेल्या भागातून आतमध्ये दुधामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. आता आपल्याला रात्रभर हे जे दही आहे मस्त उबदार जागेवरती ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दही उघडून दाखवते. साधारणतः 8 ते 9 तासामध्ये छान घट्टसर दही लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण उघडून बघितल्यानंतर आता ही एक टेस्ट आहे वाटी पाण्याची, ती करून का दाखवते आहे म्हणजे आपलं दही खालचं किती घट्ट झालेलं आहे यावरून तुम्हाला कळत असेल. कारण मी एक वाटी भरून पाणी या दह्याच्या वरती ठेवलं आहे तरीसुद्धा अजिबात दही आपलं मोडत नाही आहे किंवा याला पाणी सुटत नाही आहे. यासाठी ही वाटी पाण्याची टेस्ट मी इथे करून दाखवली आहे. तर एकदम दाटसर घट्टसर आणि मलईदार असं आपलं दही इथे लागलेलं आहे बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला अजिबात पाणी सुटत नाही, आंबट होत नाही आणि एकदम छान दाटसर अशी मस्त पोळीसारखी जाडसर अशी साय जमावते. बघू शकता ह्याच्यावरती किती जाड अशी साय तयार झालेली आहे. एकदम छान मलाई जमते आणि लस्सीवरती ही मलाई टाकून प्यायली तर मग हा उसकी बात ही कुछ और है. एकदम छान घट्टसर दही लागतं. तर याच्या वड्यासुद्धा पाडता येतील इतकं दही हे घट्ट लागतं. तर अशा पद्धतीने छोटीशी ट्रिक आहे. दुधामध्ये दही मिक्स करायचं, विरजन आंबट नसावं आणि मग दूध कुठलं वापरायचं, घट्टसर दूध वापरलं तर छान मलईदार घट्ट दही लागतं. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. मस्तपैकी घरीच तुम्ही डेअरीसारखं अशा पद्धतीचं दही लावू शकता आणि मस्त उन्हाळ्यामध्ये याचा मठ्ठा करू शकता, लस्सी करू शकता किंवा मग कढीसाठी किंवा बाकीचेही कुठले पदार्थ बनवायचे असतील त्यासाठी अशा पद्धतीचं हे दही नक्कीच वापरू शकता. तर आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी, यामध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघू शकता यावरची मी मलाई दाखवते आहे. किती दाटसर आणि मस्त जाडसर अशी ही मलाईची एक लेअर तयार झालेली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा.
आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मंडळी, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.